आई म्हणजे त्यागाची मूर्ती जिच्यापासून मी ते जीवनाला स्फूर्ती.
आई म्हणजे देवाचा साक्षात्कार असं का म्हटलं गेलं तर आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. आत्म्याला ईश्वराचा साक्षात्कार झालेली ती म्हणजे आई. ती म्हणजे आपलं कायम हितच पाहणार. आता कुठून तुम्ही कुठं ऐकलंय का की आईने आपल्या लेकरं मारून टाकलं? हे असं या जीवनात कधी होणार नाही. कारण त्याचे की आपली आई फक्त आपल्या लेकराचं हितच पाहते. ती पुढे काही होऊच शकणार नाही कारण ते तिचं असतं. तिने त्याच्यासाठी खूप कष्ट घेतलेले असतात. आपल्या आई वडिलांना आपल्याकडून काही लागत नाही. त्यांना फक्त एवढंच लागतं की आपला मुलगा कर्तृत्ववान आणि मुलगी चारित्र्यवान असली ना आपल्या आई वडिलांना काही लागत नाही. आई म्हणजे कोण? ज्याला आई नाही ना त्याला आईचं महत्व विचारा. ज्याला वडील नाही त्याला वडिलांचं महत्व विचारा. दिवाळी आली की आपली आई आपल्याला फराळ करून देते. दिवाळी आली की आपले वडील आपल्याला फटाके आणतात, कपडे आणतात. पण ती मुलं काय करतात की ज्यांना आई वडील नाही? ती मुली एका कोपऱ्यात जाऊन रडत आपल्या आईला आवाज देत असतात. ती आईची एक दिवस आपल्याला उणीव भासते. पण जोपर्यंत ती आई आहे ना तोपर्यंत तिचं सगळे लाड पुरवून. ज्या वेळेस आपल्या जीवनातून आपले आई वडील जातात ना त्यावेळेस काही नाही, कोणी नसतं कौतुक करायला. आपलं ध्येय आपलं हित जर कोण साधत असेल ना ती फक्त दोनच व्यक्ती, एक म्हणजे आई आणि दुसरे म्हणजे वडील. त्यांच्यासाठी तुम्ही काही नाही केलं त्यांचे ऋण आपण कधीही फेडू शकणार नाही. त्यांचे आपल्यावर इतके उपकार आहेत की जर विश्व आपल्याला कोणी दाखवलं असेल तर त्या माईलीने, त्या आईने आपल्यासाठी काय केलं? देवाने तिला आईला ती देवाची पदवी दिली गेली ना ती खरीच आहे. ते म्हणतात ना एका पोरक्या क्षणाला असं वाच्य झाली शाई आणि देव संपला तेव्हा जन्माला आली आई. सोडून या गेली तू आई आम्हा लेकरांना. आई 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 हक्क मारू मी कुणाला? जगातलं सारं सुख एका शब्दात सामोरं जाईल. वेदनेवरची फुंकर आई आई आणि फक्त आई. आणि ज्यावेळेस ती आईच आपल्या आयुष्यातून निघून जाते त्यावेळेस ज्यावेळेस आपल्या आयुष्यातून आई निघून जाते त्यावेळेस आपल्या आईचं डोक्यावर एक पदर रूपी छप्परच निघून जातो. ज्यावेळेस तो पदर आपल्यासाठी खूप काही करून गेलेला असतो. शाळेच्या पहिल्या दिवशी तोच पदर आपला रुमाल बनतो. एखाद्या प्रवासात गेलो तर तोच पदर आपली शाल बनतो. दूध जर पेयत होतायचं म्हणलं तर तोच पदर चिमटा बनतो. आणि एखाद्याच्या आयुष्यातून तोच पदर निघून गेला तर काय करणार तो? आपल्या आई वडिलांना आपण त्यांना एवढंच जरी म्हणलं ना तरी त्यांचं जीवन सार्थकी लागतं. काय त्रास देणार नाही गाई तुला, त्रास देणार नाही गाई तुला. हान तू मार तू मी तुझा लाडका, हान तू मार तू मी तुझा लाडका. आई चेहरा तुझा विठ्ठला सारखा, आई चेहरा तुझा विठ्ठला सारखा. तुझ्या प्रेमात पडतो सारखा सारखा, तुझ्या प्रेमात पडतो सारखा सारखा. आई चेहरा तुझा विठ्ठला सारखा, आई चेहरा तुझा विठ्ठला सारखा, आई चेहरा तुझा विठ्ठला सारखा. आई म्हणजे आपल्यासाठी उन्हाची सावली असते, पावसाची छत्री असते. जशी वृक्षाची छाया तशी आपल्या आईची माया. आणि ज्यावेळेस आपली आई आणि आपली बाप आपल्या आयुष्यातून निघून जातात त्यावेळेस आपण काही करू शकत नाही. ज्यावेळेस आपल्या आयुष्यात आपले आई वडील असतात त्यावेळेस आपलं कोणीतरी कौतुक करत असतं. आपल्या पाठीवरती तो जो छापस्तीचा जो छापा असतो, तो जो थाप असती ती फक्त आपल्याला मोकळ्या मनाने आपल्या आई वडीलच देऊ शकतात. त्यामुळे त्या आई वडिलांना कधी विसरू नका. ज्यावेळेस आपल्या आयुष्यातून आई जाते, वडील जातात त्यावेळेस आपण आयुष्यातले सर्वात भिकारी होतो. ज्याच्याकडे पवित्र अंगणात पवित्र अशी तुळस आहे, ज्याच्या घरात त्याच्या आई वडील सुखी आहेत ना तो त्या गावाचा सर्वात श्रीमंत व्यक्ती. पण ज्याच्याकडे खूप पैसा आहे त्याच्या घरात त्याच्या आई वडील नाही, आई वडील असून सुखी नाही. आपल्या आईला आपण म्हातारीपणी जर तिला पुरणपोळी नेऊन दिली आणि तिची समोर अशी आवडली तर तिला ती गोड नाही लागत. पण आपण तिच्या समोर सारी चटणी भाकरी जरी नेऊन टाकली ना तरी ती तिला गोड लागतं. का तर ते मायेने दिलेले आहे. आपल्या वडिलांना पण कधी काही म्हणायचं नाही कारण ते वडील असतात. सगळ्यात जास्त ओढ ही बाप लेकीच्या नात्यात असते. ते खरंच आहे. आज आपल्या बेबी ताईकडं एक त्याच्या वडिलांची गोष्ट आली, मला काकांनी काल सांगितली.
की जी जिद्द त्यांनी सोडली नाही ना ती आजपर्यंत टिकली आणि पुढे त्यांच्या मुलं देखील ती टिकवली. आपल्या आईचं आपल्यावर इतके ऋण असतात की आपण या जन्मी काय अनंत जन्म जरी गेले ना तरी विसरू शकणार नाही. त्यामुळे त्या आई वडिलांना कधी विसरू. आईने काय नाही केलं तुमच्यासाठी, काय नाही केलं. डिस्को पबच्या नादाने ही पिढी बरबाद झाली, पण त्यावेळेस आपली आई जन्माला आली. ते वडील काय नाही करत हो एकटीसाठी. ते वडील एकमेव असे व्यक्ती असतात की त्या जीवनात ते कधी तिला रागवत नाही, कधी तिच्यावर रुसत नाही, तिची हवी ती हौस पूर्ण करणारे ते फक्त वडील असतात. नुसती वैतागवाडी आणि डोक्याला ताप म्हणू नका, आयुष्याचा अमृत पाजणाऱ्या बापाला शाप म्हणून. अहो मरता नाही तुमच्यासाठी अवघी तो उलट ठेवून देतात. कधी घेऊन गेले कोण नाही. मरता नाही तुझ्यासाठी अवघी तो उलट ठेवून गेला, त्याला कधी व्याप म्हणू नका, आयुष्याचा अमृत पाजणाऱ्या बापाला शाप म्हणून. आई म्हणजे कोण असते हो? आई म्हणजे दुधावरची शाई असते, लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते, ती आई असते. आईसारखी माया या जगात कोण लावू शकत नाही. पैशाने तुम्ही सगळं आणू शकता, पण पैशाने तुम्ही आई देखील आणू शकता, पण पैशाने तुम्ही आईचं प्रेम कधी आणू शकणार नाही. आई ती आई असते, ती वासराची असू नाही तर त्या लेकराची असू, ती आईच असते. ती माझी असू नाही तर तुमची असू, ती आईच असते. ती सर्वांवर नाही तर फक्त आपल्या लेकरावरती समप्रमाणात प्रेम करणार. आपण आपलं हित साधणार. आपल्या या जगात आता एक कलियुग सुरू आहे, आपल्या या जगात आपलं हित साधणारी फक्त दोनच व्यक्ती राहिले, ते म्हणजे आई वडील. त्या आई वडिलांना विसरू नका. आई वडिलांनी काही नाही केलं तुमच्यासाठी, काय नाही केलं, हवं ते तुमचे हट्ट पुरवले, सगळं केलं. आणि त्याच आपले आदर्श कोण झाले? तो विमल का सांगणारा विराट कोहली, पैशासाठी सगळं विकणारा तो नाही. आपला आदर्श कोण असावा? माझी जाऊ साहेब. अहो त्यांच्या मुलावर असे संस्कार केले की स्वर्गासारखं देखणं नृत्य म्हणून. आई म्हणजे कोण असावी? अहिल्याबाईंसारखी आई असावी, एक स्त्री असून स्वराज्य टिकवले. बाबा म्हणजे कोण असेल? बाबासाहेब आंबेडकर रस्त्याखाली अभ्यास करून राज्याच्या घटनेसाठी घटना लिहिली. तुमचा गाव ते शंभूराजांसारखं झालं, बरावं ते शंभूराजांसारखं. आज असं आपण का म्हणतो? कारण त्यांच्या आईने त्यांच्यावर संस्कार केले. म्हणूनच कुठल्याही एका कामी पुरुषामागे एक स्त्री उभी असते आणि ती फक्त त्याची आई असते. आजी सगळं वैभव पाहत आहे फक्त बेबीताईमुळे, की त्यांनी पप्पू काका त्यांच्यावर संस्कार केले. म्हणूनच आज हा कीर्तनाचा मला सेवा दिली ती माझ्यासाठी सेवा झाली, पण त्यांच्यासाठी त्यांच्या आईचं सुख झालं ना. पूर्ण आज त्या पाहत आहेत, त्यांना अभिमान वाटतोय की माझे मुलं आज माझ्यासाठी एवढं काय काय करतायत. ती इथं होते त्यावेळेस त्यांनी पप्पू काका त्यांच्यासाठी सगळं केलं. आज ते वरती तर तेच त्यांच्यासाठी सगळं करतात. ते फक्त संस्कार असतात. आपल्या आई वडिलांचे संस्कार कधी विसरू नका, तुम्ही जगात कामयाब झाला. आई वडील तुमच्यासाठी इतके करतात की त्यांच्या शब्दाला काही त्यांच्या संस्काराला तोड नाही. आई म्हणजे म्हणतात दुधावरची साय असते, ती गोड असते ना, कारण तिच्यावर आई वडिलांचं प्रेम असतं, त्याच्यात दिलेलं ते प्रेम असतं. त्या आई वडिलांना कधी विसरू नका. अहो त्या गांधारीनं काय नाही केलं आपल्या मुलासाठी. पतीसाठी घेतलेली प्रतिज्ञा आपल्या मुलासाठी ज्या मुलीने सोडली ती म्हणजे ती गांधारीच होती ना. अहो लग्नाच्या मंडपात कळलं की माझा नवरा हे विश्व पाहू शकणार नाही, तुम्हीही पाहू शकणार नाही. त्या लग्नाच्या मांडवात तिने डोळ्यावर पट्टी बांधलीच ना. पुढे जाऊन ज्यावेळेस पांडवांचं कौरवांचं युद्ध सुरू होतं त्यावेळेस रती महारथी मेल्यानंतर, त्यांचा अंत झाल्यानंतर गांधारी माता आपल्या या दुर्योधनाला निर्वस्त्र होऊन बोलवते. पण चतुरात शिरोमणी तो कधी असं वाईट काम होऊन देणार आहे का? नाही. ती दुर्योधन किती जरी वाईट असला तरी शेवटी गांधारी त्याची आईच होती ना. मग त्या आईला तो विसरला का? नाही. पण ज्या वेळेस दुर्योधनाला निर्वस्त्र बोलवलं त्यावेळेस जाता त्यांना श्रीकृष्ण भेटतात. श्रीकृष्ण भेटल्यानंतर श्रीकृष्ण म्हणतात, अहो युवराज, तुम्ही आता हस्तिनापूरचे युवराज झाला, तुम्ही असं निर्वस्त्र आपल्या आईकडे जाता, हे पटतं का तुम्हाला?
दुर्योधनाने पटकन आपल्या कमरेच्या बाजूला झाडाच्या फांद्या लावल्या आपल्या आईकडे गेला. आईने 3 वेळा विचारलं, दुर्योधना निर्वस्त्र आहेस का? दुर्योधन म्हणाला, हो आई, मी निर्वस्त्र आहे. आणि ज्यावेळेस गांधारीने आपल्या डोळ्यावरील पट्टी बाजूला केली आणि तिची दृष्टी ज्यावेळेस दुर्योधनावर पडली त्यावेळेस त्याचं अख्खं शरीर हे वज्राचं झालं होतं, पण फक्त कमरेचा भाग राहिला होता. आता गांधारी माता म्हणाली, तुला मी निर्वस्त्र सांगितलं होतं, तू निर्वस्त्र आला नाहीस, पण आता तुझं सर्व शरीर हे वज्राचं झाले, फक्त तू कमरेचा भाग सांभाळ, तू अमर राहशील. पहा, तो किती जरी वाईट असला तरी आपल्या आईसाठी तो चांगलाच होता. आणि तू किती अधर्माच्या बाजूने असला तरी ती आई होती. आई हे आपल्या लेकराचं कायम हितच साधते. ज्यावेळेस ते तसं केलं, तिने का केलं? आपल्या मुलासाठी केलं. आपल्या मुलासाठी केलं ना. जसं मी म्हणाले, आई वडील आपल्यासाठी काहीही करू शकतात, काहीही करू शकतात. ते गांधारीने केलं. आपल्या पतीसाठी घेतलेली प्रतिज्ञा आपल्या मुलासाठी तिने सोडली. हे असतं आईचं प्रेम, हे असतं आईचं काळीज, हे असतं बाकी दुसरं कोणीही करू शकणार नाही. स्वामी विवेकानंदांना त्यांचा शिष्य एकदा म्हणाला, विवेकानंद, आपण आपल्या आईचे ऋण कसे फेडू शकतो? विवेकानंद म्हणाले, आपण या जीवनात आलोय का अनंत जन्म जरी गेले तरी आपण त्या आईचे ऋण फेडू शकणार नाही. तो शिष्य तरी म्हणाला, नाही सांग काय करू शकतो आपण? विवेकानंद म्हणाले, हे घे, हा दगड घे, तू तुझ्या पोटाला बांध आणि उद्या दुपारी येऊन मला भेट, मग मी तुला सांगतो. त्याने तो दगड बांधला. 2 तासांनी तो दगड सोडून ठेवला. दुसऱ्या दिवशी दुपारी विवेकानंद विचारतात, कळलं तुला तुझ्या आईचं ऋण? तू म्हणतो, हो कळलं मला. हो, 9 महिने 9 दिवस पोटात वाढवते. हे काय 2 तास त्यांना सहन झालं नाही. ती आई आपल्यासाठी इतके कष्ट करते की आज सर्व स्त्रियांना माहिती की आई आपल्यासाठी काय करते काही नाही करते. अवघड झाले आताच. पुरी वाया जायला लागल्यात, पण त्यांना फक्त पाहिजे ते आईचे संस्कार. मोबाईल त्यांच्यासाठी प्रिय झाली, आपली आई प्रिय नाही राहिली. ते मोबाईल आपल्या मुलींपासून दूर करा. तुमची मुलगी चारित्र्यवान व्हायला वेळ लागणार नाही. की आपली आई आपल्यासाठी 9 महिने 9 दिवस आपल्या गर्भात आपल्या लेकराला वाढवते, त्यावेळेस तिला वेदना नसतील का होत? त्यावेळेस तिला मृत्यूच्या दारात जाण्यासारखे वेदना होतात, पण ती काही ओळखत नाही का आता आपल्या लेकरासाठी. असं खूप जणांनी केलं, जसं मी तुम्हाला सांगितलं, दुर्योधनाच्या आईने केलं. आणि ज्यावेळेस दुर्योधन तिथून निघाला, युद्ध सुरू झालं. भीमाचं दुर्योधनाचं युद्ध सुरू झालं आणि भीमाला कळलं होतं की दुर्योधनाला आपण कुठेही मारू, तो मरू शकणार नाही, पण त्याला मांडीवर मारलं तो मरणार. मग आपल्या या गदा युद्धामध्ये हा भीम तरबेज होता. भीमाने दुर्योधनाच्या मांडी फोडली आणि मग दुर्योधन म्हणू लागला, दुर्योधना तुम्हाला मारून टाक, मला या मृत्यूची वेदना सहन होत नाही. आई किती सहन करत असेल. त्यावेळेस भीम म्हणाला, अरे हीच मांडी थोपटून तू माझ्या बायकोला म्हणलं होतास ना, ये मांडीवर बस, आता बस तर पड. ते म्हणतात ना, जगी जीवनाचे सारण घ्यावे जाणून सत्वर. त्याला त्याच्या कर्मांची फळही मिळालीच. तसंच झाल्यानंतर त्यावेळेस भीम तिथून निघून जातो आणि तिथे येतो तर या अर्जुनांचे, या भीमांचे कुलगुरू म्हणजे द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थामा तिथे येतो. अश्वत्थामा हा दुर्योधनाच्या बाजूने असतो. दुर्योधनाला म्हणतो की दुर्योधना तुझं असं कोणी केलं? तेव्हा दुर्योधन सांगतो, मला माझ्या भीमाने ही मांडी फोडली. त्यावेळेस अश्वत्थामा म्हणतो, हे आणि असं या भीमाने केलं ना, त्याच्या वंशाला दिवट ठेवत नाही. तो अश्वत्थामा जातो, पांडवाच्या शिबिरात जातो, ते पांडवाच्या 5 पुत्रांना मारून टाकतो. आता राहिलेला असतो तो एकच, तो म्हणजे अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू. आणि अभिमन्यूची पत्नी उत्तरामातीच्या गर्भात जो होता तो पुत्र राहिला होता. अश्वत्थामा ब्रह्मास्त्राचं आव्हान करतो आणि उत्तरामातीच्या गर्भावर ब्रह्मास्त्र सोडतो. त्यावेळेस सर्व तिथे रथी महारथी तिथे येतात. अर्जुन केविलवाण्या नजरेने आपल्या श्रीकृष्णाकडे पाहत असतो. श्रीकृष्णाने आपल्या मनातून म्हणत असतो, मी आजवर तुमची कायम मनापासून भक्ती केली, तर हे फळ आमच्या वंशाला एकही दिवा राहिला नाही, हा शेवटचा राहिले, तो तरी टिकू द्या. श्रीकृष्ण म्हणतात, श्रीकृष्णांना कळे ना काय करू, पण श्रीकृष्णांनी एक मनात निश्चय केला. देवाला ते म्हणाले, देवा या युद्धामध्ये, या सर्व युद्धामध्ये मी जर पांडवांच्या बाजूने लढलो असेल तर, आणि जर मी या सर्व युद्धामध्ये कौरवांचा द्वेष केला असेल तर मात्र हे इथं मरणार. पण जर का मी असं केलं नसेल तर हा
पुत्र इथे जिवंतच राहणार आणि तो पुत्र तिथे जिवंतच राहणार. ते म्हणतात ना, जन्म मरणाच्या आधी ज्यांनी परीक्षा जन्माला यायच्या आधी ज्यांनी जन्म मरणाची परीक्षा दिली आणि असा परीक्षित राजा तिथे जन्माला आला. हे कसं तर पांडव धर्माच्या बाजूने कित्येक जण लढले. असं जर पाहायला गेलं तर याच कलियुगामध्ये उभवून गेलेले आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी काय नाही केलं आपल्यासाठी, काही नाही केलं. त्यांच्या आईची पुण्याई उदयाला आली, त्याच्या पोटी असा रत्न जन्माला आला. ते म्हणतात ना, माझी जाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माझी जाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. जय शिवराय. तो बाबाचा बाबा बाबा शुभ जन्माला, तो बाबाचा बाबा बाबा शुभ जन्माला, तो बाबाचा बाबा माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची, जन कल्याणाची भोगाची, जन कल्याणाची गमन जगदुरु भोगाची. दोन पडली स्वराज्याची त्या दोनागडाला, दोन पडली स्वराज्याची त्या दोनागडाला. तो बापाचा बापर लाग शिवरायाला, तो बापाचा बापर लाग शिवरायाला, तो बापाचा देवा आता सगळं माझं काय असेल ना ते तूच बघ. मी फक्त तुझी काय करणार तर भक्ती करणार. मी तुझी भक्ती काय करणार तर नामस्मरण करणार. भक्ती केलेली काय ठेवत माहिती ना, ज्या वेळेस आपल्या घरात भक्ती येते ना त्यावेळेस ते घर राहत नाही, ते मंदिर बनतं. ज्यावेळेस अन्नात भक्ती उतरते ना त्यावेळेस अन्न राहत नाही, तो महाप्रसाद बनतो. ज्यावेळेस भक्ती ही पाण्यात उतरते त्यावेळेस ते पाणी राहत नाही, ते तीर्थ बनतं. आणि भक्ती ज्यावेळेस आपल्यात येते त्यावेळेस आपण माणूस नाही तर आपण संत होऊन जातो. विठ्ठल त्यामुळे काय करा तर फक्त भगवंताची भक्ती करा. हा देवी दिला ते हक भजना गोमठा ना की भोजन गोमठा. मी एका कीर्तनाला गेले, समोर कीर्तन वर्षातच माझ्या जीवनाचं पहिलं, आजचं हे दुसरं. माझ्या जीवनातल्या पहिल्या कीर्तनाला समोरच फक्त इकडे 4 बाय इकडे 10-15 माणसं आणि जेवायला गेले. जेवायला तर 1,500-2,000 माणसं जेवायला, फक्त जेवायला. कीर्तनाला तर एक माणूस नाही. काय तुम्ही येता इथं कीर्तनाला काय करायचं? आपण जेव्हा आपल्या आईच्या घरात असतो ना त्यावेळेस आपल्याला ते वेगळं सोडत नाहीत. आपण देवाला म्हणत असतो, देवा तुम्हाला फक्त इथून बाहेर काढ, मी तुझी भक्ती करतो. आणि इथं आल्यावर गेलं मी आणि माझं मी बघून घेतो.
कोरोना आल्यावर माणूस काय नुसता खोकला जरी आला तरी लोक म्हणायचे जातो का काय, आणि आता लोक अशी चालतात अशी बोलतात की ती कधी मरणारच नाही. पण कोणालाही मरण हे चुकत नाही. त्यामुळं हे देवाने दिलंय ना देह तर भजनाला दिलंय. मग देवाचं भजन त्याचं नामस्मरण हे आपण केलंच पाहिजे. ज्यावेळेस आपण भगवंताचं नामस्मरण करतो त्यावेळेस आपल्या डोक्यावरती जे पापाचा पर्वताचा जो डोंगर असतो ना तो कमी होतो. ते फक्त भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी दिलंय. आणि आता आपण हे नामस्मरण सुरूच ठेवलं पाहिजे. म्हणजे कीर्तन नाही आपल्या याच्यातलं नामस्मरण. काय काय लोकांना तर टाइमच नसतो नामस्मरण करायला. तुम्हाला एक उपाय सांगते. आपण काम करत असतो ना तरी याचा मोबाईलवरती अभंग लावायचे. अभंग ज्यावेळेस आपण जरी बघा आता आपल्याला पुण्याला जायचं, आपण बसमध्ये बसलो, रडत जरी गेलो तरी आपण पुण्यालाच पोहोचणारी, हसत जरी गेलो तरी आपण पुण्यालाच पोहोचणारी, रागात जरी गेलो तरी पुण्यालाच पोहोचणारी, कसं का गेलो तरी पुण्यालाच पोहोचणार. मग कसं का नामस्मरण केलं तरी आपण देवाचे भक्त हे समजलंच जाणार आहे ना. ते म्हणतात ना मोबाईलला चार्ज रेंज आल्याशिवाय चालेल का, रेंज नसली चालेल का मोबाईल, नाही. मग तसंच आपल्या गळ्यात तुळशीची माळ आणि बुक्कार असला तर आपण त्या भगवंताचे भक्त वाटेल का. त्याच्यामुळे आपण त्या भगवंताची भक्ती ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस ते पूर्ण देवाला त्याने का 100% देऊन भगवंताची भक्ती करायची. भगवंताला आपलं पूर्ण डेडिकेशन आपलं समर्पण करायचं. ते म्हणतात ना या जीवनात तुम्ही एखादी जीवनाची पंगत चुकवा पण संगत चुकवू नका. संगत चुकली तर समर्पण चुकतं, आणि जर आपलं समर्पण चुकलं तर जीवनात सरपण व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे या जीवनात आला समर्पण करा. समर्पण केल्याने संगत बरोबर येते, आणि संगत चांगली ठेवली तर आपण त्या भगवंताचे भक्त आपोआप होऊन जातो. महाराज संतांवर असं का म्हटलं गेलं तर देव काय करतो, चुकलं की लगेच शिक्षा, रोग वाईट लगेच शिक्षा देतो. आणि संत कसे असतात, आपले काही चुकलं तर आपल्याला समजून सांगतात. आपल्याला काय वाटतं नुसतं त्याच कौतुक करतात सगळी, तोच पुढे चाललाय मी राहिलोय माग, नाही. सूर्य आलाय, आता जर चंद्र आला असतं चाललं असतं का. हा दिवस मावळला चंद्र हा येतोच, आता रात्र झाली की सूर्य आल्यावर चालेल का, नाही. मग ज्याचा त्याचा टाईम बरोबर देवानी फिक्स करून ठेवलेला असतो. कधी जायचं, कधी देवाला पुढे घ्यायचं, देवाला पुढे घ्यायचं, पण आपण पूर्ण आपलं समर्पण देवावर केलं पाहिजे. आपल्या आईचं आपल्यावर इतकं, आपल्या आईचं आपल्यावर डेडिकेशन नाही म्हणतेच, पण तिचं आपल्यावर इतकं प्रेम आहे की तिचं आपण या जन्मात काय अनंत जन्म जर गेले तरी तिचं आपण ऋण कधीच फेडू शकणार नाही. त्या आईला तुम्ही कधी विसरू नका. जसं की ज्यावेळेस पांडव वनवासात असताना, पांडव ज्यावेळेस वनवासात होते आणि भीमाला लागली तहान, भीमाला तहान लागते, भीम पाणी प्यायला जातो त्यावेळेस अदृश्यास आवाज येतो. तो काय म्हणतो, थांब, तुला जर पाणी प्यायचं असेल तर माझ्या प्रश्नांची तुला उत्तर ही द्यावीच लागतील. त्यावेळेस भीम म्हणतो पाणी हे सर्वांसाठी, पाणी हे आपल्यासाठी आहे, तुमच्यासाठी आहे, सगळ्यांसाठी आहे. पाणी प्यायला कशाच्या प्रश्नांची उत्तर दे. भीम पाणी पितो. भीमाने पाणी पिल्यानंतर भीम तिथेच मरून पडतो. नंतर येतो अर्जुनाचं पण तसंच होतं. नकुल सहदेव येतात, त्यांचं देखील तसंच होतं. नंतर जातो इकडून हा धर्मवादी युधिष्ठिर, म्हणजे पांडवांमधील सर्वात मोठा मुलगा जातो. पण त्यावेळेस आवाज येतो, तुला जर पाणी प्यायचं असेल तर माझ्या प्रश्नांची उत्तर देणे तर तुझी अवस्था तुझ्या चारी भावंडांसारखीच होईल. त्यावेळेस युधिष्ठिराला म्हणतो विचारा प्रश्न. तर त्यावेळेस यक्षदेव प्रश्न विचारतात. त्याचं नाव असते यक्षदेव. यक्षदेव म्हणजे आपल्या देवाचा लोकपाल म्हणजे यमदेव. ज्या वेळेस यक्षदेव प्रश्न विचारतात, पहिला प्रश्न जो असतो तो प्रश्न असा असतो की या जगामध्ये काळ्या रंगापेक्षा देखील काळ काय आहे. तर त्यावेळेस युधिष्ठिराचं उत्तर देतात की या जगामध्ये काळ्या रंगापेक्षा जर काळ काय असेल तर आपल्याला लागलेला कलंक आहे. पण आपलं आचरण आणि चारित्र्य हे शुद्धच असलं पाहिजे. दुसरा प्रश्न असा होता की पृथ्वीपेक्षा देखील उंच काय आहे. तर त्यावेळेस युधिष्ठिर उत्तर देतात की पृथ्वीपेक्षा देखील उंच जर काय असेल तर आपल्या मातेपितेचं वात्सल्य म्हणजे मातापितेचं प्रेम ते पृथ्वीपेक्षा देखील उंच आहे. त्याची तुलना कधीही होऊ शकणार नाही. कारण ते दोघे असे असतात की ते आपल्याला मन लावून आपलं हित पाहतात. या जगामध्ये नाही रे नाही कुणाचे कोण, या जगात कोणी कुणाचं नाही. या जगामध्ये
कोणी कोणाचं नाही, पण आपले आई वडील हे कायम आपल्या सोबत असतात. अवघड जग जरी विरोधात गेलं ना तरी आपले आई वडील हे आपल्या पाठीशी खंबीर उभे असतात. आपले आधारस्तंभ म्हणजे आपले आई वडील असतात. त्यामुळं मी शेवट जाता जाता आपल्याला तुम्हाला एवढंच सांगेल की आपल्याला देवाने खूप काही काही दिले, आपल्याकडे सगळं चांगलं, पण बघा भारत देशासारखा देश नाही, महाराष्ट्र राज्यासारखे राज्य नाही, ज्ञानोबा तुकोबासारखे संत नाही, ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ नाही. अहो ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ नाही, लक्ष्मणबाई यासारखे भाऊ नाही, देवकी सारखी आई नाही, दशरथ सारखे बाप नाही, आणि छत्रपती शंभू महाराजांसारखे पुत्र नाही, आणि या जगामध्ये राजेश्वर छत्रपती